शिर्डीचे साईबाबा म्हणजे दुसरा नानासाहेब पेशवा. साई हे नाव इ.सा. पासून घेण्यात आले. केसरी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पेशवे घराण्याचा इतिहास हा पुस्तकात लेखक प्र. ग. योक म्हणतात. दुसऱ्या बाजीरावाने 7 जून 1827 रोजी गोविंद माधवराव भट या मुलास दत्तक घेतले. त्यांची जन्मतारीख 6 डिसेंबर 1824 अशी आहे. म्हणजेच 1857 च्या बंडात दुसरे नानासाहेब पेशवे हे 32 वर्षाचे होते. नानासाहेब पेशव्यांना संस्कृत, पर्शियन, इराणी, उर्दू या भाषेचे ज्ञान होते. नानासाहेब पेशवे हे नेहमी किन्नरवापी अंगरखा परिधान करायचे. शिर्डीच्या द्वारकामाई चावडीजग साईबाबाची छत्री घेऊन किन्नरवापी अंगरखा घेतलेला फोटो सर्वांच्या परिचयाचा आहे. इ. स. 28 फेब्रुवारी 1856 रोजी इंग्रजांनी नानासाहेब पेशवे यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते. वर्ण गव्हाळ, मोठे डोळे, उंची 6 फूट 2 इंच, नाक सरू आकाराचे सोबत तुटलेल्या कानाचा नोकर असे वर्ण जाहीर केले होते. नानासाहेब असे समजून दुसऱ्याच्या व्यक्तीस फासावर लटकविले होते. वास्तवात नानासाहेब पेशवे फरार झाले होते. नानासाहेब पेशवे हे कधीच परागंदा झाले होते. साई नावाचे गाव रायगड जिल्ह्यात चिरनेरजवळ आहे. पण साई हे नाव ब्राह्मणांनी येशू ख्रिस्ताच्या ईसाच्या उलट साई घेतले होते. ब्राह्मण वेड्या सदाशिवराव भाऊला स्वामी समर्थ बनवू शकतात, तर नानासाहेब पेशव्यांना शिर्डीचा साईबाबा पण बनवू शकतात. या स्वामी बाबा महाराजांना लोकांना शिव्या देण्याची सवय होती. तसेच स्वामी समर्थ यांना चावडी व लाकडी कठड्या सारखाच आहे व त्या कठड्यावर हात ठेवण्याची पद्धतही एकच आहे, हे विशेष. दुसरे विशेष म्हणजे स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज यांना व्यसनेही फार होती. यापैकी गजानन महाराज यांची गांजा ओढतानाचे छायाचित्र फारच प्रसिद्ध आहे. अय्यासबाजपणातून गांजा पिण्याची सवय लागते. मूळ निवासी बहुजनांचे संत मोह माया संपत्ती यापासून दूर राहून सर्वसामान्य लोकांना जगण्याचा आत्मोन्नतीचा नवा आशावाद दाखवायचे. नवसानेच जर पुत्र होती तर मग का करावे लागे पती, ही भावना विचारसरणीची घोतक होय. जर चिलीमधारी गांजाधारी फोटोंचे मानसशास्त्रीय परिणाम लहान मुलांवर व समाजावर काय होत असेल. वर्तमानात जे काळा पैसा मिळवतात, गुंडागिरी, चोऱ्यामाऱ्या, खून करतात, मोठमोठ्या डाकूंच्या आश्रयाने राजकारणात येतात, चारित्र्यहीन कृत्य करून मीच चरित्रवान आहे असा भास निर्माण करतात आणि दर्शनासाठी रांग न लावता अधिकची रक्कम मोजून शॉर्टकट दर्शन घेतात. अमिताभ बच्चन परिवाराचे दर्शन घोटाळा तर फारच गाजले होते व तसेच बाळ ठाकरेंनी शिर्डीच्या साईबाबाला सोन्याचे काय काय दिले हे प्रकरणही गाजला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्याने किती किती रकमा या मंदिरास दिल्या याची नोंद तरी आहे का? की ह्या खंडण्या वसूल करण्याचा नवा मार्ग आहे का? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानिकांची संस्थाने विलीन करण्यात आली. बदलत्या संस्थानिकांना तनखा देण्याची तरतूद करण्यात आली होती. कालांतराने भारत सरकारने संस्थानिकांचे तनखे बंद केले. संदर्भ 26वी घटनादुरुस्ती अधिनियम 1971. त्यानंतर संस्थाने व राजेपद इतिहाससमा झाले. परंतु सार्वभौम भारत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवणारी ब्राह्मणी व्यवस्थित संरक्षण संस्थाने गब्बर चालली आहेत. या संस्थानाच्या कुटीधाम, आश्रमपीठ, गुहा, देवालयाच्या आश्रयाखाली आत बसलेले बुवा बापू, स्वामी दादा नाना महाराज, सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादाने तुमचे आमचे प्रश्न चुटकीसारखे सुटू शकतात असा भ्रामक प्रसार ही ब्राह्मणी मंडळी सातत्याने करत असतात. धर्म, भक्ती, सेवा, श्रद्धा, अध्यात्म, ब्राह्मणी कर्मकांड याला आकर्षित होऊन या मायाजालाला पासून भारावलेले लोक स्वतःहून या ब्राह्मणी संस्थानात प्रवेश करतात. नशिबावर हवाला ठेवून जगू लागतात. त्यांना दैववादी बनवतात. या ब्राह्मणी कर्मकांडाच्या सापळ्यात अडकलेल्या लोकांच्या कर्मवादावरचा विश्वास कमी होत जातो आणि ब्राह्मणींचा मानसिक गुलाम बनतो. यामध्ये सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सर्वांचा भरणा असतो. विशेष म्हणजे हे मानसिक विकलांग लोक स्वतःला ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम आहेत असे कदापि समजतही नाही आणि याची कल्पनासुद्धा करीत नाहीत. गुलामीच्या शृंखला तोडण्याचे काम तर फार दूरचे राहिले. ही संस्थाने श्रद्धेच्या नावाने लोकांकडून पैसे काढून घेण्यासाठी उपक्रम राबवतात. काकड आरती, महाआरती, पालखी सोहळा, अभिषेक, दर्शन सोहळा, साकडे, नवस, मृतात्मांना खुश करणे, झटकन श्रीमंत, होम हवन, कौल, दीर्घायुष्यमाला याद्वारे ते तुमच्या आमच्या खिशाला हात घालतात. अशा प्रकारे करोडो रुपयांची निधी राजे या संस्थानात दानपेटीत निरंतर धबधब्याप्रमाणे पडत राहिले.
अशी ब्राह्मणी षड्यंत्रकारी योजना आहे. भारताच्या वित्तीय बजेटपेक्षा 10 पट जास्त मोठी रक्कम मंदिरात जमा होते. ती रक्कम कुठे जाते आणि कुणाच्या उत्थानासाठी खर्च होते? जिथे भूकबळीची बालके मरतात, शेतकरी आत्महत्या करतात, तिथे विश्वशांती होम करून लाखो रुपयांचे तेल, तूप, दही, धान्य जाळले जाते. ही या देशाची खरी शोकांतिका आहे. ज्या पेशव्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन खून केला, ते ब्राह्मण पेशवे अर्थात साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ आमचे प्रेरणास्थान कसे होऊ शकतात? ज्या पेशव्या ब्राह्मणांनी अस्पृश्यांच्या गळ्यात मडकी बांधली, त्यांची जमिनीवर थुंकल्याने आणि शरीराची सावली पडल्याने देखील विटाळ होत होता, त्यांचे या जमिनीवर पावलांचे ठसे उमटणे देखील पाप होते. म्हणून याच पेशव्या ब्राह्मणांनी त्यांच्या कमरेला कासोट्या बांधल्या. त्यांनाच आम्ही आमचे प्रेरणास्थान कसे बनवू शकतो? फुले शाहू आंबेडकरांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध 108 वर्षे जो क्रांतिकारी लढा दिला, त्यामुळे अस्पृश्यांच्या गळ्यातील मडकी दूर झाली आणि गळ्यामध्ये टाय, अंगावर सूट आला, चांगली वस्त्रे आली, पायामध्ये बूट आले. ज्या ब्राह्मणाने ओबीसींना शूद्र म्हणून आज लोकशाहीमध्ये ते सत्ताधारी बनले. मूल निवासी बहुजनांना आपल्याच महापुरुषांना प्रेरणास्थान बनवले पाहिजे. आपल्या बापाला बापच म्हटले पाहिजे. पेशवे हे विदेशी ब्राह्मण आहेत. ते आपले साम्राज्य हातातून निसटून जाऊ नये, त्यामुळे त्यांनी इंग्रजांचे भांडण काढले व त्यात ब्राह्मणांचा लाजिरवाणा पराभव झाला. ते इंग्रजांपासून जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे वेषांतर करून राहू लागले. इंग्रज पकडणार आणि फासावर लटकवणार म्हणून वेषांतर करून त्यांचे मूल निवासी बहुजनांना गुलाम करण्यासाठी दुसरा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे साधू बनणे. शिर्डीचे साईबाबा म्हणजे दुसरा नानासाहेब पेशवा, स्वामी समर्थ म्हणजे सदाशिवराव पेशवा, गजानन महाराज म्हणजे तात्या टोपे हे पेशवे ब्राह्मण आहेत. हे आता इतिहासावरून सिद्ध झाले आहेत. या संस्थानाचे स्वतःचे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजसह आहेत. या कॉलेजात ब्राह्मणातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मोफत शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होतात. पास झाल्यानंतर या विद्यार्थ्यांकडून ब्राह्मण धर्म मजबूत करण्यासाठी सक्तीने 2 वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करून घेतले जाते. पुढे हेच विद्यार्थी ब्राह्मणी व्यवस्थेचे हिंसक कट्टर सनातनी कार्यकर्ते बनून भविष्यात काम करतात. राष्ट्रसंत तुकडोजींना भेटण्यासाठी एक साधू आला. त्याने हाताच्या मुठीत राख उचलून फेकताच तांदळाचा वर्षाव झाला. साधूचा चमत्कार पाहून तुकडोजींना साधूला सांगितले की, आपण 5-10 गोणी तांदूळ बनवून द्या, पश्चिम बंगालमध्ये दुष्काळग्रस्तांना पाठवून देऊ. साधू खजील झाला व त्याने तुकडोजींच्या पाया पडून चुकलं माफ करा म्हणून लोटांगाला घातले. अशा प्रकारे ढोंगी साधूंच्या चमत्काराचा पर्दाफाश आमच्या संतांनी केला. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी बहुजन समाजाला कर्मकांड, अंधश्रद्धा, दैववाद या ब्राह्मणी पाशातून मुक्त करण्याचे महान कार्य केले. नवसाने मुली झाली तर नवऱ्याचे काय काम? सत्यनारायण केल्याचा फायदा काय? रामदासी लोकांच्या मागे लागू नका. यात्रेत मुक्या जनावरांना बळी देऊ नका. आज गाडगे महाराजांच्या विज्ञानवादी विचारांच्या काठीचे प्रहारच भटकलेल्यांचा ब्राह्मणी पाशातून मुक्त करण्याचे काम करतील यात शंका नाही. एकदा गाडगे महाराजांनी आपल्या शेवटच्या मुंबई येथील प्रवचनात सत्यनारायण घालू नका या संदर्भात फार वैज्ञानिक आधार दिला होता. सत्यनारायण ही पेशव्यांची करतूत आहे. गाडगे महाराजांना पोलिसांनीच प्रवचन द्यायला बोलवले होते. ते म्हणाले की, तुम्ही कायदेवाले लोक आहात, माझ्याकडून काही चुकले, काही अपशब्द आला असेल तर मला माफ करा. एवढ्या उदार अंतःकरणाने आपल्या समाजाला समजविणारा महापुरुष म्हणजे गाडगे महाराज. त्यांनी एक उदाहरण दिले आहे. कोट्यावधी रुपयांची युद्धसामग्री जहाजातून बुडाली. अमेरिका जपानच्या नौका बुडाल्या. त्या परत येण्यासाठी ब्राह्मणाने जर सत्यनारायण घातले तर ते परत येणार आहे का? सीमेवर सैनिक आपले जीव ओतून काम करतात. जर शत्रू आक्रमण करायला आला तर त्या सामना करण्यासाठी सैनिक उभा न करता सत्यनारायण घातले तर शत्रूला परास्त करणे शक्य आहे काय? किती वैज्ञानिक विचार होता हा! आज मूल निवासी महापुरुषांच्या विचारधारणेनेच आपली उन्नती होणार आहे. वाचकाने फक्त तर्कसंगत बुद्धीने विचार करावा व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करावी, हीच या संशोधनात्मक लेख लिहिण्यामागची भूमिका आहे.